नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. तर आता आज आपण माझे बाबा पण आपल्यासोबत आहेत. तर आज मंडळी आपण असं बघणार आहे की आजचं कम्पेअर केलं तर 1960-70 साली माणसाचं आयुष्य कसं होतं जनरल, म्हणजे दैनंदिन कशी होती. तर त्यासाठी बाबांच्याकडूनच आपण ऐकणार आहोत. तर त्याच्या आधी आता मी थोडं सांगतो की आजची आपली दैनंदिन कशी आहे. माणसाचं आता जनरल कसं आहे की बाबा खेडेगावात म्हणा किंवा शहरी म्हणा की माणूस आपल्या सवयीनुसार सोयीनुसार उठतोय म्हणा सकाळी. पुन्हा ते झाल्यानंतर आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आलेला आहे. तर बाबा ठीक आहे, सगळ्यात आधी बाबा मोबाईल काय मेसेज आलाय किंवा कुणी मला कॉल केलाय का, किंवा जगामध्ये काय झालंय, एखादी ब्रेकिंग न्यूज मिळाली आहे का, आहे का ते. आणि त्यानंतर आजकाल असं झालं की जग इतकं जवळ आले की एखाद्या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कानाकोपऱ्यात काहीतरी घटना घडली की त्याचा परिणाम आपल्याकडे होतोय. म्हणजे लगेच आपल्या डोक्यात विचार, अरे तिथं असं झालंय. म्हणजे जसं आता आपण रशिया आणि युक्रेन युद्ध झालंय, सुरू आहे आता आपलं 2025 साली आपण बोलतोय. तर त्याचा परिणाम काय, तर बाबा पेट्रोलचा दर वाढणार किंवा आपले एशियल तेलचा रेट वाढणार, खाण्याच्या तेलाचा रेट वाढणार. तर त्याचा परिणाम काय, तर बाबा ठीक आहे सगळ्या आर्थिक बिघडणार किंवा हे होणार आहे. हा सगळ्या डोक्याला टेन्शन घेऊन आपण आजकाल बघतोय. पुन्हा सकाळी उठून बाबा मला आता आज नोकरीला जायचं आहे म्हणा किंवा आणि कुठे जायचं आहे. आणि आजकाल वाहनं आल्यामुळे इतकं फार जलद झालंय की कोल्हापूरचा माणूस मुंबईला जाऊन एका दिवसामध्ये काम करून परत येतो. म्हणजे एवढं फास्ट, एवढं जलद झालंय. तर त्याचा स्ट्रेस किंवा नाही मला लवकर उठलं पाहिजे की म्हणा किंवा काय केलं पाहिजे, तर कसं निघलं पाहिजे. गाडी चालवताना गाडीचा स्ट्रेस, पुन्हा नोकरीवाल्यांना बाबा मॅनेजरचा स्ट्रेस, बाबा हे मला तो काहीतरी बोलेल म्हणून काम करा, हे करा. हे सगळं आजकाल झालेलं आहे आपण आता. तर आजकाल हे माणसांचं असं आहे किंवा सकाळी उठल्यानंतर काहीतरी ठरलेलं आहे ते काम करायचं. म्हणजे बाहेर जाऊन येणं म्हणा किंवा शेतातलं काम म्हणा किंवा कसं यातलं, किंवा नोकरीवाल्याचं मला किती वाजता नोकरीवर जायचं आहे, तिकडे झाल्यानंतर मग परत. आणि 1990 नंतर जे जागतिकीकरण आलं त्यामुळं कॉम्पिटिशन आलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कंपन्या भरपूर आल्या आणि माणसांच्या गरजा पण वाढल्या म्हणा किंवा इन्कम वाढलं. आणि त्यानंतर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला तेवढे पैसे कमवले पाहिजेत म्हणून एक प्रकारचा स्ट्रेस आला माणसाला. तर हे 1960-70 साली कसं होतं, तर ते आता बाबांच्याकडून आपण ऐकतोय. तर बाबा आता 1960-70 साली कसं होतं. 1960-70 साली ह्या दशकामध्ये म्हणा किंवा त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतरही थोडंफार वर्ष ही रस्त्याची सोय नव्हती, वाहतुकीची सोय नव्हती. आणि माणसाचं राबणे, शेतात राबणे आणि आपलं आपण धान्य मळणे, आपलं आपण सगळं मळणे आणि आपलं आपण खाणे, विकत घ्यायची प्रवृत्ती फार कमी होती. बर. आता तेल, तुम्ही गोड तेल म्हणाल तर भुईमुगाचे शेंग, नंतर नाहीतर हे तीळ, सूर्यफूल, हे वस्तू आपण पिकवायची. आणि त्याचं ते तेल काढून आणायचं, ते आपलं वर्षभर पुरवायचं. जास्तीत जास्त लोकांची त्यावेळी घाणं असायची. घाणं म्हणजे हे बैलानं फिरवायचा घाणं असायचा. आणि त्याच्यामधून ती तेल काढून आणायचं, नेऊन ठेवायचं, हे करायचं, आपण थांबायचं आणि ते वर्षभर पुरवायचं. आता काय माणूस नाही, पैसे देतो आणि डबा घेऊन येतो, ते वापरतो. त्याच्यामुळं काय व्हायचं की ही जी वस्तू सगळ्या होत्या ह्या प्युअर होत्या, त्यात मिश्र काही नाही. एक झालं. दुसरी गोष्ट मला विचारते की तिथं त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती आपण जे म्हणतोय, जसं आता आपल्या गावामध्ये वगैरे म्हणायला गेलं, एकत्र कुटुंब पद्धत जी असल्यामुळं की नाही, त्यावेळी ही काही जी लवचिक लोक असायची समाजाच्यामध्ये घरामध्ये, त्या लोकांचंही वर्षभर भागायचं, कायम आयुष्य त्यांचं तिथं भागायचं. लवचिक म्हणजे कसं म्हणलं? लवचिक म्हणजे असं होतं किंवा सगळेच काय हुशार असं काही नाही. बरोबर आहे. घरातला कोणतरी एक माणूस मुख्य, तो हुशार, त्यानं सगळे व्यवहार बघायचे, बाकीच्याने नुसतं राबायचं. बायका आणि पुरुष त्यावेळेला, मागच्या वेळी मी बोललोय की बऱ्याच लोकांनी पुढं 7वीच्या पुढे शाळा शिकायची, 4थीच्या पुढे शाळा शिकायची,
बंद केली का घरात काम करायला माणूस पाहिजे म्हणून. कारण का त्यावेळी शिक्षणाला महत्व नव्हतं, शेतीला महत्व. शेतीला महत्व होतं, शेतीला महत्व होतं आणि त्याच्यामुळं लोक, आम्ही देखील शाळेत जातो आम्हाला लोक नावं ठेवायची, अरे तुम्ही काय करणार आहे हे करून, हे तुमची कामं कुणी करायची, तुमचं शेत कुणी बघायचं, असं लोकांची प्रवृत्ती होती. आणि घरामध्ये समजा 4 भाऊ असतील की जास्त संख्या आपली असावी अशी भावना होती. म्हणजे 4 पुरुष किंवा 4 बाया, त्यांची मुलं, ही सगळी राबायला असली म्हणजे भरपूर धान्य यायचं. आणि धान्य हेच त्यावेळी मेन चलन म्हणजे वेल्थ आपण जे म्हणतो ना, आज पैसा म्हणजे जास्त असेल, पैसे जास्त चलन होतं. ज्यादा धान्य असलं म्हणजे श्रीमंत. आणि त्यावेळी ज्याच्या घरामध्ये 4 पोती धान्य आहेत तो माणूस सुखी श्रीमंत. हा. आणि माणसाच्या गरजा काय होत्या, काहीही गरजा नाही, त्याच्यामुळे ट्रेस यायचा काही प्रश्न नाही. मग त्यावेळी जनरल राहणीमान कसं, म्हणजे जास्त करून शेतकरी. मग सकाळी उठल्यानंतर सांगतो तुला मी, बहुतेक लोकांना सकाळी लवकर उठायची सवय होती. 5:30-5 ला ते किनकिन असता वेळी उठतो, असं किनकिन असता वेळी म्हणजे साधारणपणे प्रकाश आणि अंधार या दोघांचा मधला जो भाग आहे त्याला किनकिन म्हणायचं. किनकिन असता वेळी उठलो, समजलं काय. मग त्यावेळेचं प्लॅनिंग उद्याचं त्यांचं घरात सगळ्यांचं ठरलं असायचं. मुख्य माणूस असतो तो सांगायचा, उद्या आमच्या शेतात जायचं आहे, अमकं करायचं आहे. त्याने मग त्याप्रमाणे सगळ्यांनी तयार व्हायचं. पुरुषांनी पुढे जायचं, बायाने पण जायचं. एक बाई घरामध्ये स्वयंपाक करायला ठेवायची, बाकीच्या सगळ्या बाया देखील त्या लोकांच्या पाठीमागणं, आणि ती असेल ते दिवसभर काम करायचं. दुपारी त्या बाईनं स्वयंपाक करायचा, एक भाकरी सकाळी अगोदर 8:30च्या दरम्यान पाठवायची, न्याहारी. आणि मग ती पाठवल्यानंतर मग दुपारचं 2 वाजता जेवण घेऊन जायचं. सगळ्यांचं जी माणसं आहेत, मोजायची माणसं, त्याप्रमाणे घेऊन भात, भाकरी, आमटी, भाजी एवढंच फक्त घ्यायचं, दुसरं काय त्याच्यामध्ये नाही. बुट्टीने जायचं. त्यामुळे लोकांनी दिवसभर शेतामध्येच थांबायचं, दिवसभर काम करायचं. आणि संध्याकाळी आल्यानंतर मग ती बाईने स्वयंपाक तयार केलेला असायचा, खायचं. आणि त्यावेळी मग बायाने पुरुषांनी खायचं आणि लावून दडायचं. लाईट नव्हती, आणि दिव्यावरती ह्याच्यात रॉकेलचा दिवा ही मुख्य. आणि साधारणपणे परिस्थिती असेल तर कंदील म्हणजे त्यावेळी श्रीमंतीचं लक्षण कंदील म्हणजे चांगली परिस्थिती. आणि दिवावाला म्हणजे 7:30ला 8ला अंधार पडला की त्यांची ठीक करायचं, जेवण झालं की लावून काढायचं. मग काही लोक जी असायची, आता दिवसभर राबली जरी असली तरी एक ठिकाणी त्यांची ठरलेली जागा असायची, तिथे जाऊन बसायचं, तिथे गप्पा वगैरे मारायच्या. त्यातला साधारणपणे चांगला माणूस मास्तर असेल म्हणा, किंवा एखादा हे असेल मुंबईत जरा शिकलेला असेल तर तो काही गोष्टी सांगायच्या, काही बोलायचा, काही चर्चा करायची, खेताच्या गोष्टी सांगायच्या. म्हणजे टाइमपास काहीतरी पाहिजे. काही ना भजनात छंद असायचा, ते भजनाकडे जायचे, तिथे भजन म्हणायचं, शिकायचं भजन. काही ना गाण्याची आवड असायची, ते गाण्याला जायचं, तिथं टाइमपास करायला. म्हणजे टाइमपास करायला मार्ग म्हणजे हे असे होते, एकत्र मिळून सगळ्यांनी. मग त्यावेळी माणसं एकत्र जमायची, मुलं एकत्र जमायची, बायका एकत्र, असं व्हायचं का? आता त्यावेळी बायांचं म्हणजे सांगू तुला काय की एकत्र जमायचं फार कमी व्हायचं. कारण त्यांना ती घरातली कामं, आता उद्याची जुडणी म्हणजे खाली दळण तयार करणं, दळून ठेवणं, जात्यावर दळायचं किंवा भरडायचं, तांदूळ काढायचे, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या बायाला. पुरुषांनी काही विशेष त्याच्यामध्ये भाग नसायचा. मग पुरुषांना आपलं बाहेर जाऊन बसायचं, कुठं सुतार शाळेत, म्हणजे सुताराचं काम असतं तिथं, लोहाराचं काम असतं तिथं आपलं जमायचं
आणि गप्पा मारत बसायचं. हा म्हणजे ते लोहार सुतार काय ते काम करत बसतोय आपलं तो काम तर चालू असते, तो काय यांच्याकडे आणि अशा प्रकारचं ते जीवन असल्यामुळं आणि मुख्य माणूस जो बघणार असायचा त्याच्यावर सगळी जबाबदारी असल्यामुळं बाकी इतर लोकांना टेन्शन काही नाही. समजलं काय. मग त्यात पोरग शाळेला कुठं जात असलं तर त्या मुख्य माणसानंच त्याची चौकशी करायची, त्याला पुस्तक लागलं त्यानेच घेऊन द्यायची, वया लागलं त्यानेच घेऊन द्यायच्या. हे आई वडिलांना त्याची काही चिंता नसायची. म्हणजे जो म्हणून फक्त तिने बघायचं बाबा तुला पाहिजे म्हणजे अशा प्रकारची एकत्र भावनाची होती ती असल्यामुळं आणि त्यामुळे माणसाला टेन्शन काय नव्हतं. आता सारखंच पूर्वी सुद्धा की नाही. आता काही वेळा जर त्याचं शेताकडे गेलाय, खाणं जेवणं खाण्यामध्ये काहीतरी फरक पडला तर त्याला तिथं संडासला लागायचं, तिथं ते उलट्या व्हायच्या. मग त्याला तिथून आणायचा घराकडं आणि त्याप्रमाणे काय ते थोडं ट्रीटमेंट द्यायची, त्यालाही बरं वाटायचं. काही ना काम करता करताच ताप यायचा, थंडी वाजायची, म्हणजे तिथून उचलून घराकडं आणायचं आणि मग त्याला काय त्याची ट्रीटमेंट द्यायची इकडं तिकडं आणि हे न्यायचं. म्हणजे स्वतःच्या जबाबदारी काय विशेष कमी असल्यामुळं टेन्शन असं काहीच नव्हतं. एक नाही. दुसरी गोष्ट कशी होती की बाबा आजकाल कसं म्हणतात ते म्हणतात स्ट्रीट की बाबा जगभरच्या बातम्या समजतात, त्यावेळी जगाभरच्या बातम्या समजायचा प्रश्नच नाही ना. जगाच्या बातम्या नाही, गावातली बातमी पोचायची अवघड असायची, पाहुण्यांची बातमी पोचायची अवघड असायची. समजा एखाद्या पाहुण्यांच्या घरी आता मुलगीच एखाद्या घरची मुलगी सून, त्यावेळी डिलिव्हरी ही बाळंतपण पहिलं एक हे आई वडिलांकडे झालं पाहिजे. माहेरी का माहेरी झालं पाहिजे तर इथं ती लाजायची. इथं नवऱ्याकडे किंवा सासूकडे याच्याकडे तिला लाजायची. म्हणून ती डिलिव्हरीच्या अगोदर दिवसभराच्या अगोदर एक साधारणपणे 1 महिना 2 महिने तिथं म्हणजे ते स्वतःचं घर हक्काचं. आणि ती जर डिलिव्हरी झाली तर ती बातमी कळायला देखील यांना आता तुम्ही लगेच फोन लावला, बटन दाबलं की लगेच कळलं किंवा मुलगा झालाय असं झालंय. तर आता तसं पूर्वी तसं नव्हतं. माणूस सांगायला यायचा ना म्हणा किंवा मुलीचा भाऊ म्हणा किंवा वडील म्हणा किंवा गावातलं आसपासचं कोणतरी मुलगा असेल तर तो यायचा आणि सांगायचा असं झालंय, काल डिलिव्हरी झाली आणि बाळंतीण झाली आणि मुलगा आलेला आहे, सुखी आहे. मग हिने जाऊन बघायचं तिथं अरे अमकी दिवशी 5वी आहे या, अमकी दिवशी बारसा आहे या. मग ते बातमी घेऊन आल्यानंतर मग ठरवायचं कोण जाणार ठरवायचं. म्हणजे हे इतकं स्लो होतं आणि माणूस काय शेताकडनं आला की दिव्याचं रॉकेल जळते म्हणून साधारण लवकरात लवकर जेवायचं बंद करायचं पडायचं नाही. एक झालं तर मग हे तुम्ही म्हणते लाईट नव्हती दिवा. मग आता कसं आहे गावामध्ये प्रत्येक गावामध्ये गल्लीमध्ये ट्यूब वगैरे लावलेले आहे, त्यावेळी काय होतं मग? त्यावेळी म्हणजे सुरुवातीला काय नव्हतंच. म्हणजे अंधारात रस्त्याला दगड म्हणून काही ठिकाणी खड्डे दगड कसं तरी वाट काढत जायचं आणि ते गावात लोकांना सवय पडलेली असायची. आणि मग ते अशी जशी जरा डेव्हलपमेंट होत गेली, पंचायती झाल्या. मग ग्रामपंचायतचं काम काय, दिवाबत्ती करणे. दिवाबत्ती म्हणजे करणे काय, ठराविक ठिकाणी आता जसं लाईटचे डांब आहेत तसे तिथील पूर्वी ह्याचे दिवे असायचे, काचेचे असे चौकोनी काच वर्ण असायची आणि आत मोठा हे लागला असायचा, राखेल भरायचं त्याच्यामध्ये. आणि मग ती ग्रामपंचायतच्या शिपायाचं काम कायम ते 4 वाजले की तो सुटायचा, राखेल घ्यायचं डब्यात आणि ते दिवे पुसायचे काय आणि ठेवून यायचं. आणि नंतर जर जाऊन ते दिवस बरोबर अंधार पडला की सुरू लावायचे.
तर अशा प्रकारची त्यावेळी ती पण ते सोय ती दिव्याचं- टिकल तर टिकल टिकल, हा. पर्यंत 10 वाजेपर्यंत काय काय वेळ ते 8 वाजेपर्यंत देखील विजायचे. 8-10 पावसात कसं व्हायचं काय ते पावसाळ्यात देखील ते चालायचे. चालायचं. हा मग ते कसला प्रकाश पडायचा. कंदील मोठे म्हणजे असे काचा आणि खाली त्याला रॉकेलला साठायला हे जागा तेवढी जागा आणि वरती ते काच घातलेली असायची. आता काही ठिकाण जे आहे ते जर चांगलं रॉकेल वगैरे असलं हे केलं असलं तर चालायचे 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत. तिथून पुढं काय रात्रीचं येऊन बदलायचं नाही काय नाही आहे तेच चालवायचं त्याच्यावरती. म्हणजे ही सोय जी होती पूर्वी बाकीची काही सोय नव्हती. साधारणपणे लाईट यायला साधारण तुला गारगोटी सारख्या ठिकाणी लाईट यायला 65 साला तालुका ठिकाणी यायला लाईट 66 आणि तिथून पुढं मग गावामध्ये जायचं. एका गावचं त्याने ते हे करत पण त्यावेळी लोकांना काही त्याचं वाटायचं नाही. समजलं काय. शेतीची कामं मळणीची कामं ही सगळी ह्याच्यातच करायची. कंदीलवरती ह्याच्यावरतीच करायची. आणि मग लग्न समारंभ वगैरे असेल तर गॅस बत्ती. गॅस भाड्यानं आणायची काय. हो भाड्यानं आणायची. भाड्यानं काय वेळ नंतर मिळालेल्या भाड्यानं त्याच्यावर भाड्यानं नव्हत्या. ठराविक जी गावात साधारणपणे ही लोक होती त्यांच्या त्या असायच्या त्याने घेतलेल्या. म्हणजे ते आणि ती अशा कार्यक्रमालाच वापरायची. दररोज दिली वापरून परवडायला पाहिजे. आणि मग ती कार्यक्रमाला त्याने त्या माणसानं अगोदर जाऊन सांगायचं की संध्याकाळी मला बत्ती लागणार आहे. मग त्यानं ती बत्ती काढायची स्वच्छ करायची त्याचं ती टेस्ट करायची. लागत नसेल तर त्याला सांगायचं ते बाबा हे संपलंय जाऊन आणायला पाहिजे. मग त्यानं जायचं तालुक्याच्या ठिकाणी त्याचं काय पार्ट गेला सगळं आणायचा आणि मग ती चालू करून द्यायची. 2 दिवस 3 दिवस लग्नाचा कार्यक्रम असतो तोपर्यंत ती त्याच्या घरी राहायची. वरातीला वगैरे तीच जास्त वापरायचं. आणि काही ठराविक लोक बर ते झालं. ते झाल्यानंतर मला तुम्हाला दुसरा पॉईंट विचारायचा आहे की त्यावेळी आता कसं आहे तुम्हाला सांगतो मी. आता मी बाहेर फिरायला गेलो, रस्त्यात एकाच दुकान दिसलं कपड्याचा सेल लागलाय, चल बाबा 4 कपडे घे. दुसरीकडे जा बाबा आणि काहीतरी चांगलं वाटलं घे. आणि काहींची तर माणसांचा स्टँडर्डच म्हणूया की आज ड्रेस घातला की तो 2 महिने वापरायचा नाही 3 महिने वापरायचा नाही किंवा त्याचा फेरा नंतर येणार. म्हणजे एवढी कपडे. त्यावेळी काय परिस्थिती होती. त्यावेळी परिस्थिती अशी होती की पैसेवाले म्हणजे कोण त्यावेळी एक गावात शिक्षक असेल तर किंवा त्यांच्या घरात मुंबईला कोणीतरी जर काम करत असेल तर त्यांच्याकडं साधारणपणे पैशाचा सोर्स असायचा. बाकी इतरांच्याकडे पैशाला सोर्स म्हणजे की दसऱ्याच्या वेळी धान्य मळलेलं असायचं आणि मग त्यातलं धान्य घालायचे व्यापाऱ्याला आणि मग त्या पैशात जाऊन दसऱ्यामध्ये सगळ्यांना कपडे करायचे ठरलेलं होतं. दिवाळी एवढी मोठी नाही, दसरा मोठा. गौर मोठी दसरा मोठा. पण गौरीच्या वेळी लोकांची आर्थिक स्थिती कमी असायची कारण त्यावेळी धान्य सुगी केलेलं नसायचं आणि दसऱ्याला मात्र धान्य असायचं. त्यावेळी व्यापारी लोक पैसे घ्यायचे हे करायचे आणि मग ते जाऊन ड्रेस त्या मुख्य माणसानं आहे त्यानं जाऊन सगळ्यांच्या ठिकाणी जायचं. आणि तिकडे देखील कसली ही कापड दुकानं तुमची जी आता जशी आहेत तशी नाही, अशी फार कमी. पण ते व्यापारीच मंडळी प्रत्येक ह्याच्या दिवसाच्या बाजार दिवशी फिरायची. रेडीमेड शर्ट, रेडीमेड चड्डी, रेडीमेड सगळं रेडीमेड मिळायचं. पण ते मापाला बसेल असं नाही. मापाला तिने जाता वेळी आता या पोरग्याला आणायचं आहे ते पोरग्याचं ही मोजायचं. काय कसं
आता ह्या पोरग्याला काय इकडे दे तर बोलवायचा. हा त्याची सुतडीनं उंची मोजायची, टेप देखील नसायचा. ते कुठला मग ती सुतडी ती गाठ मारून खिशात ठेवायची. उंचीवरती त्यांचं सगळं गणित. आणि मग ते त्याने बुधवारचं कोणतरी 2-3 जण मिळायचे, प्रत्येकाचे साधारणपणे कपडे घ्यायला असायचे. बायकांच्या साड्या असेल तर बाया जायच्या बाजारला, मग त्याची साडी त्याला तज्ञ असणारी, जरा बोलणारी असणारी ती जायची. त्यावेळी ते लोकांच्या साड्याची दुकानं, ह्याची दुकानं, घोंगड्याची दुकानं, कपड्याची दुकानं अशी मांडली असे त्या ठिकाणी जायचं. साधारणपणे परिचयाचे लोक त्यांच्याकडे जायचं आणि मग त्यांच्याकडे एक काढ गा, हे काढ, साडी काढ, हिला साडी घ्यायची आहे. मग बाई ते स्वतः जायचं नाही, दुसऱ्यानेच म्हणजे घरामध्ये जे मुख्य आहे कपडे घेणारे हे करणे बाई साधारण तज्ञ असायची त्यातल्या, किंवा गावातलं कोणतरी तज्ञ बाई असायची, तिला घेऊन जायचं. मग तिनं अमकीला ही, तमकीला ती, तमकीला ती असं करत ती नावाईज साड्या घेऊन यायचं. एकीने जाऊन सगळ्यांच्या ते मेन माणसानं जायचं आणि कपड्याचं मुलांच्या तसंच, पुरुषांच्या तसंच. म्हणजे दरवेळी दसऱ्याला एक कपडा, साधारणपणे दसरा झाल्यानंतर म्हणा, किंवा हे एक ठरलेलं त्यावेळे गणित की, आणि जर घरामध्ये लग्न असेल तर लग्नात, इतर वेळी कपडे तुम्हाला मिळणार नाहीत. मग तो एकच ड्रेस वापरायचा. बाकीचे सगळे त्यांची जी लंगोटा म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरतीच भागवायचं. पंचा जे हे भागवायचं. आणि आता ही जरा साधारणपणे शाळेला जाणं हे घराली हे विजार ह्याच्यावरती भागवायचं. बाकी शाळेला जायचे कपडे जे आहेत ती एकच असायची. समजलं काय, किंवा 2 असायचे ड्रेस, तो धुतला की तो घालायचा, तो धुतला की तो घालायचा, असं करत 2 ड्रेस म्हणजे खूप झाले. आणि ते धुवून वाळवून आपण वापरायचे. अशा प्रकारचे त्याच्या वेळेचं ती जी होती, त्यामुळं माणसांना टेन्शन, मुलांना टेन्शन नसायचं. आताची क्वालिटी असंच पाहिजे, तसली फॅशन पाहिजे, ही फॅशन पाहिजे, असं काही पूर्वी नव्हतं. फॅशन म्हणजे काय नाही तर हाय त्यात आहे ते मिळते ते भरपूर झालं. भरपूर झालं. आणि त्या खाण्यामध्ये तसं होतं, ठरलेलं खाद्य, भात, भाकरी, आमटी, भाजी शेतामधली असेल तरच, विकत आणून भाजी खायची नाहीच, माहितीच नव्हतं त्यावेळी. त्यांना विकायला कोण जाणार, आठवड्यातनं कोण, बाजारलाच महिन्यानं केव्हा तरी जायचं. म्हणजे मग प्रत्येकाच्या घरात भाजी ही ठरली असते. भाजी ही प्रत्येक सीझन वाईज भाज्या ह्या शेतामध्ये मिळायच्या, जंगलात मिळायच्या, त्या आणायच्या आणि त्या खायच्या. त्याच्यामुळं की नाही हे ह्याचं खाणं जे होतं त्यावेळी ते स्ट्रॉंग होतं, मिसळीचं नाही, औषध मारलेलं नाही, असं काही नाही. दिवसभर काम करायचं शेतामध्ये आणि शेतामधूनच एखादी भाजी घेऊन यायचं घराकडे. आल्याबरोबर तिला जे हे द्यायचं, फोडणी दिली झालं. फोडणी कुठली आली या तसेच परतायचं, तव्यात खायची. आणि त्यावेळी ते चवीला चांगलं लागायचे. म्हणजे आणि कडधान्य स्वतःचे घरचे असायचे. आमटीला ह्याला की नाही तुम्ही विकत काही आणायचं नाही. चवळी असायची, हरभरे असायचे, वाटाणे असायचे, वरणे वाळवलेले असायचे, वरण्या सीझनमध्ये वरण्या शेंगा मिळायच्या. म्हणजे ही जी माणसाचं होतं की नाही, स्वतःच सगळं करायचं, स्वतःच सगळं खायचं, ही जी परिस्थिती. त्याच्यामुळं अन्न हे त्यावेळी प्युअर होतं. म्हणजे मिक्स काय नव्हतं. मिक्स म्हणजे दुसऱ्यानं नाही, आपला पण आणि आपण जे पिकवाने साधारणपणे ज्याच्याकडं आहे थोडं तो त्याचा एकमेकाला, माझ्याकडे एवढं हे आहे ते घे, तुझ्याकडे एवढं आहे तू दे, असं अशा प्रकारचे चालायचं.
आणि सकाळी न्याहारीला भाकरी न्यायच्या आल्यानंतर झुणका भाकरी ठरलेली, पापड भाकरी ठरलेली, लोणचं भाकरी ठरलेली. बस तेवढं दिलं की नाही की तो बिचारा आऊत मारणारा असू देत, नाहीतर मग काहीतरी काम करणारा असू देत, खुशी आली भाकरी की आपली सकाळी वडायची, खायची सुरू, आणि सांगायचं मग भाकरी घेऊन जाणाऱ्याला अमक्या अमक्या वाजता दुपारी जेवण घेऊन या, आज का मी घराकडे जेवायला येत नाही, कारण काय बैल इथं बांधून येत म्हणजे. मग तो बैल ते शेतातच बांधायचं आणि मग त्या बाईने घेऊन यायचं, काम त्यांनी करायचं, भाकरी जेवण करायचं दुपारी बसून सगळ्यांनी, आणि झालं काम. संध्याकाळी आलं की बैल बांधली नाही झालं की स्वयंपाक तयार असायचा, जेवायचं, आणि दिव्याला कुठं राखेल जास्त करायचा नाही. दुसरी गोष्ट आता करमणुकी साधन म्हणजे एकमेकाशी बोलतच बसणे म्हणतात. मग त्यावेळी रेडिओ वगैरे काय होतं का? कसं आहे? रेडिओ हे पूर्वी बॅटरीवरती असायचे, लाईट नव्हती. लाईट नाही. आणि बॅटरीवरती रेडिओ सुरुवातीला मोठे आणि ते असे एरियल लावलेले असायचे. त्याला ते ज्याच्या घरी ती एरियल आहे, वायर आहे, त्याला समजायचे की रेडिओ यांच्या घरी आहे. म्हणजे जसं टीव्हीला अँटेना होता. हा, आणि रेडिओ ऐकणारी लोक फार कमी. कोण एवढं ऐकायचं कुठं येतात कुणाचे? आता आमच्या गावामध्ये तर कुणाच्याच घरी रेडिओ होता, गारगुडीत काही ठिकाणी असायचा, समजलं काय? तोपर्यंत ते आमच्या काही खेड्यामध्ये याच्यामध्ये कुणाच्या घरी रेडिओ नसायचा. त्यानंतर हे तुमचे ट्रान्झिस्टर वगैरे आले छोटे बॅटरीवर. पण त्यावेळी देखील आता कसं आहे, रेडिओ कधी लावलं तरी FM वगैरे लावलं की गाणी लागतात. त्यावेळी रेडिओवर कार्यक्रम पण ठराविकच कार्यक्रम होते. आणि एवढं सांगली सेंटर गारगोटी हे आमच्याकडे असायचं, कोल्हापूरलाही सेंटर नव्हतं. तिथले कार्यक्रम आम्ही ऐकायचं, मुंबईचे कार्यक्रम आम्ही ऐकायचं, आणि एवढं कुणाला सवड नसायची ऐकत बसायला आणि हे करायला, आणि ते विकत घ्यायला ऐकत नसायची, कारण त्याच्यावर किमतीच्या मानानं, त्यावेळेची किमतीच्या मानानं तो महाग नाही. तसं नाही, पण दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा रोजचं माझं भागत नाही, ते एक्स्ट्रा कशाला घ्यायला जातो? नाही, तसं पण ना, माणसाचे वापर करण्याची जी ताकद होती ना, अंगावरती 2 कापड, ड्रेस, धोतर नेसायला आणि टोपी, प्रत्येकाची टोपी मात्र असायची डोक्याला, पांढरी टोपी, आणि ते एवढं झालं की त्यांचं भागलंच, बाकीचं काही म्हणजे गरजा कमी होत्या. बाईंच्या 1 साडी का 2 साडी वर्षात घ्यायची. ती फाटत आल्यानंतर तिला ते दंड घालायचा. म्हणजे काय करायचं, ती पदर फाटलेले आहेत, ते टेलरकडं, गावात कोणतरी एक टेलर असायचा, त्याच्याकडे जायचं, त्यानं ते आपलं जर पातळ झालेला भाग असं काढून टाकायचा आणि परत ते चोपडायचं आणि द्यायचं, दंड करून आणला. म्हणजे अशा बाया साड्या वापरायच्या 2-2 वर्षेपर्यंत, म्हणजे फाटत आल्या तरी, कमी कमी होत गेल्या तरी वापरायच्याच. ही अशी परिस्थिती की पैसे नसायचे घ्यायला. बरोबर. आर्थिक स्थिती अशी होती की पोट चालायचा प्रश्न होता. मग बाकी कशाला लक्ष देतात? बाकीचं लक्ष म्हणजे पण आजकाल झालं की बाबा पैसे पण माणसाला आणि त्यामुळे माणसं खर्च करू शकतात. पुन्हा पोस्टची काय कंडिशन होती? पोस्टाची कंडिशन बघाल तुम्ही तर फार अवघड होती. हे बाहेरच्या लोकांची पत्र यायची, तालुक्याच्या ठिकाणी पोस्ट, मुख्य पोस्ट, मग त्यांनी नंतर 70-72ला त्याने मोठी गावं जी आहेत त्या ठिकाणी एक पोस्ट मास्टर नेमायचा, आणि तिथून तालुक्याच्या ठिकाणची मुख्य पोस्टातनं सगळी पत्र, मनी ऑर्डर काय असतील त्या तिथं पाठवायच्या, आणि तिथून एक रनर असायचा, भागामध्ये फिरायचा. म्हणजे मग 60-70 साली असं म्हणूया का की पोस्ट एक तालुका ठिकाणी, तिथनं एखादं पत्र आलं तर ते रनर येणार आणि ते पत्र देणार, मग ते गावात कळायचं हे आले म्हणले कोणाला तरी पत्र येणार, कोणाचे पत्र तो यायचा, घर शोधून काढायचा आणि त्याला ते देऊन टाकायचं.
आणि त्यानंतर पुढं मात्र मग त्याने मोठ्या मोठ्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी नाही, मग मला हे विचारायचं आहे, आता पत्रपाठाचा पत्ता काय लिहिणार देत आहे? अमुक अमुक गाव. हा, गावाचा पत्ता, पूर्ण तालुका, जिल्हा, पिनकोड. गावचं गाव, पिनकोड पिनकोड वगैरे नंतर आलं. नंतर आलं. त्यावेळी पिनकोड नव्हतेच. मग ते त्या माणसाचं नाव, हा, गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा झालं की ते पत्र गेलं. झालं. मग तो देखील काय कंटाळा असाय बेचारा, गावात कोणाला तरी शिपायाकडे वगैरे देऊन टाकायची. आणि मनी ऑर्डर असले तर मात्र तो पैसे घेऊन यायचा, त्या माणूस भेटल्याशिवाय कोणाला द्यायचे नाही. म्हणजे तिथे पाळलं जायचं. मनी ऑर्डर पण यायच्या. काही जे नोकरीला बाहेर आहेत, मुंबईला काही आहेत, ही लोक मनी ऑर्डर पाठवायची. त्यावेळी मनी ऑर्डरनं पैसे त्याला मिळायचे. पैसे व्यवहार करायला दुसरं काही साधन नाही. आर्मी मधला माणूस असेल तो पोस्टरनं पाठवायचा मनी ऑर्डर करून. हे मनी ऑर्डर म्हणजे ते गावच्या बाहेर असला आणि तो जर नोकरीला असला किंवा सैन्यात असला तर ते पैसे, नाहीतर पैसे येणं साधन जे काय आहे त्याच्या भागवा. नाही त्याच भागवात. म्हणजे ती माणसाला एक चिंता होती पूर्वी की आमचं कसं भागल, यावर्षी रोग पडलाय, धान्य कमी झालंय, कसं भागल, काय करायचं. मग त्याने कामाला जायचं, ऊस तोडायला जायचं, घाण्यावर जायचं. ही अशी त्यांची वर्षभर कामं चालायची. 4 पुरुष घरी असतील तर दोघांनी हे करायचं, दोघांनी शेतीचं काम करायचं आणि बाकीची कामं त्यांनी करायची. अशी कुठं रस्त्याला काम मिळालं तिकडं जायचं, कॉन्ट्रॅक्टर काम मिळालं तिकडं जायचं. म्हणजे मग आपण असं म्हणूया का की त्यावेळी माणसं पाहिजेत कामाला. त्यामुळं आता तुम्हाला देखील आपल्याला तर मंडळी, माझ्या बाबांना 3 भाऊ आणि 2 बहिणी, म्हणजे 6 जण तुम्ही. म्हणजे त्यावेळी कामाला माणूस तुम्ही 4 आणि 2 बहिणी तुम्हाला, म्हणजे माझ्या आत्या 2. तर हे कामाला माणसं पाहिजेत म्हणून जास्त माणसं, म्हणजे जास्त बहीण भावांना पोरं पाहिजेत असं. नाही आता कसं झालंय बाबा, 2 मुलं म्हणजे भरपूर, ते 2 आता एकावर आले बाबा, नाही याचा खर्च पुढचं भागायचं आमचं हे होते म्हणून. हे सगळं त्यावेळी कामाला पाहिजे म्हणून उत्पत्ती जास्त करायची. आणि त्यावेळी कुटुंब नियोजनचं काही नव्हतं. त्यामुळे मुलं जास्त व्हायची. म्हणजे नैसर्गिक ती होते त्याच्याप्रमाणे ती जास्त व्हायची. जास्त पुरुष मंडळी जास्त झाली तर त्याला आनंद वाटायचा, मुलगी झाली तर जास्त आनंद वाटायचा नाही, कारण ती दुसऱ्याचं धन आहे. अशा प्रकारचं ते त्यावेळी भावना होती. त्यामुळं मुलींना जन्म द्यायचा म्हणजे त्या जीवावरती यायची. पण त्यावेळी अशी काही सोय नव्हती. बरोबर. त्याच्यामुळं कणी ही मग नंतर मुलं ती शिकत गेली. आता आम्ही शेतीमध्ये कोणच पडलो नाही. बरोबर आहे. म्हणजे शिक्षणामध्ये आम्ही शिकलोच नाही, शिकायलाच बाहेर पडलो. बरोबर आहे. समजलं काय? त्याच्यामुळे ते शेतीकडे आमचं दुर्लक्ष झालेलं आहे. बरोबर आहे. नाही म्हणजे आपण आता असं म्हणूया ना, म्हणजे आज माणसं म्हणजे स्ट्रेस नसण्याचं कारण म्हणजे बाबा तिथल्या इथं गावातच राहणं आणि आहे त्याच्यामध्ये समाधान मानायला पाहिजे. कारण का बाबा दुसरं अवेलेबल आहे असं नाही. आज कसं बघायला गेलं तर बाबा ठीक आहे, मी कुठूनही काहीही मागवू शकतोय. आज तसं नाही, तिथं काही मागू शकणार, मागवायचा काय संबंध आहे बाबा, आहे त्याच्यामध्ये भागवा. त्यामुळे ते एक स्ट्रेस नाहीच तसं बघायला गेलं तर. स्ट्रेस नव्हताच नव्हता. माझं वर्ष कसं जाईल ते पण कुणाला, आई वडिलांना ह्याला त्याचं, बाकीच्यांना काय त्याचं, म्हणजे मुख्य माणूस असेल त्याला देखील ताप जास्त असायचा, त्याला टेन्शन असायचं. बाकीच्यांना काय नाही, खा पोटा आणि जा दिसा अशा प्रकारचे दिवस काढायचे. आपलं खायचं, पडल ते काम करायचं, त्यातच आनंद मानायचा, त्यातच दुःख मानायचं आणि काम व्हायचं. बरोबर. दुसरं काय म्हणजे एवढं लोकांना हे कसं होईल, हे कसं होईल, ते माझा पोरगा शिकल काय, नोकरी लागल काय, ही त्यावेळी टेन्शन अजिबात नव्हतं. त्यावेळी तो काम करतोय की नाही, आऊट त्याला धरा येते का, बस बघायचं. शेतातली कामं त्याला शिकवायची. त्यावेळेला आम्हाला देखील, आम्ही शाळेत वगैरे जात असल्यामुळं आम्हाला ती गोष्ट कमी व्हायच्या, आम्हाला जमायचं नाही. त्यावेळी आम्हाला लोक नावं ठेवायची, काही मुलं काही पालक वगैरे नावं ठेवायची. कशाला हे कसं आता हे व्हायचं, रावत येत नाही, त्याला हे येत नाही असं देखील म्हणून ते मला डॉमिनेट काय लोक करायचे त्यावेळेच्या परिस्थितीनुसार. पण कर्मधर्म संयोगाने आपलं शिकलो, आम्ही नोकरी लागलो,
पोट भरायला लागलं पोटभर लागलो. त्यावेळी म्हणजे काय हे चालू नाही ना. बरोबर आहे. तर मंडळी, आपण त्यावेळेचं राहणीमान माणसांचं इन जनरल कसं होतं किंवा कशी सामाजिक परिस्थिती होती त्याच्यावर ज्यांनी पाहिलंय म्हणजे माझे बाबा, त्यांच्या तोंडूनच आपण ऐकलं. तर ही झाली त्यावेळची परिस्थिती एकंदरीत. आणि त्यावेळी तसं पाहायला गेलं तर माणसांना स्ट्रेस नव्हता. आजकाल स्ट्रेस वाढलेला आहे आणि त्या स्ट्रेसचा परिणाम असा झाला की माणसांच्या रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. BP, शुगर म्हणा, हे सगळं वाढलेलं आहे. आणि आम्हाला विचाराल तर तुम्हाला परत सांगतो की स्ट्रेस घेऊ नका, आहे ते आयुष्य आनंदाने जगा. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.